न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। बेलापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांनी विजयाची हॅट्रिक मारल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। बेलापूर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मंदा म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष मोठ्या उत्साहात करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक असलेले पांडुरंग आमले यांनी सानपाडा येथील बदाई स्वीट्स येथे वाजत गाजत मंदा म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला। यावेळी पांडुरंग आमले यांच्याकडून सांगण्यात आले की बेलापूर आणि सानपाडा वासियांमुळे आणि कार्यकर्त्यांच्या समर्थनामुळे मंदा म्हात्रे विजयी झाले असल्याची भावना व्यक्त केली। असं आहे की बेलापूर मध्ये भाजप पहिल्यांदा जिंकत नाही, तिसऱ्यांदा जिंकते आहे। पण यावेळी जी लढाई होती ती हिंदुत्व विरुद्ध अहिंदुत्वाची होती आणि यावेळी
खूप जोराने बेलापूर विधानसभेमध्ये हिंदुत्व जिंकलेलं आहे आणि सांडपाड्यामध्ये त्या हिंदुत्वाचा विषय इतका चालला की 1222 मतांची आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सांडपाड्याच्या नागरिकांनी दिलेली आहे। त्यामुळे हा भव्य विजय सांडपाडा वासी मिळून आम्ही सगळे साजरा करतोय। मंदाताईंचा विजय हा बेलापूर विधानसभेच्या हिंदुत्वाचा विजय आहे असं मला सांगावंसं वाटतंय। कुठेतरी खूप काटेकी टक्कर होती आणि शेवटी खूप ताईला पण हे केलं त्याच्याबद्दल नक्कीच अशी मंडळी समोर होती ज्यांनी हिंदुत्वाचा नकार करून दुसऱ्या पक्षात गेले, बंडखोरी केली आणि एक प्रकारे हिंदुत्वाला पराजित करण्याचा प्रयत्न केला। सगळं काही वापरलं, पैसा वापरला, माणसं वापरली, सगळं काही वापरलं, पण शेवटी बेलापूरचं हिंदुत्व जागृत आहे हे बेलापूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे। नक्कीच अनेक जणांनी ताईंची गद्दारी केली होती, अनेक जणांनी पाठीत खंजीर खुपसला होता आणि अशा वेळेला कुठेतरी कट्टर समर्थक आणि सांगपत्ती कट्टर समर्थक हे सगळे नावाजलेले आहेत आणि हे कट्टर समर्थक आमच्या समर्थकांसाठी ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत पास होणं आम्हाला गरजेचं होतं। म्हणूनच आम्ही दिवसरात्र एक करून अक्षरशः आम्ही जीवाचं रान करून आम्ही हे काम केलेलं आणि त्याचं आज आम्हाला फळ भेटलंय। ताईंचा विजय झाल्यामुळे सर्व सांडपाडावासी, सर्व बेलापूरवासी आज खुश झालेले आहेत। हा विजय नक्कीच होता कारण अथक प्रयत्न केलेले आहेत सांडपाडावासियांनी, नव्हे तर पूर्ण बेलापूर वासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हा मनातला विजय होता सगळ्यांच्या। आणि कुठेतरी हिंदू धर्म आपला जागृती झाली पाहिजे याच माध्यमातून, कारण अजेंडा आमचा तोच होता, हिंदू धर्माचं कुठे संरक्षण झालं पाहिजे। ठिकठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकाम, अनेक मस्जिदींना परमिशन असे चालू होते आणि खरोखर पूर्ण सांडपाडावासियांनी नव्हे आणि आमच्या सर्व सहकार्यांनी अथक प्रयत्न केलेले। गेली 20 दिवस ठिकठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलेला होता, घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि आज त्या प्रचाराचं किंवा आमच्या परिसरामध्ये फळ आम्हाला भेटलेलं आहे। त्यामुळे मी सर्व सांडपाड्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंचा विजय हा 2 दिवसापूर्वी नक्की होता। ताईंनी स्वतःहून आम्हाला काल फोन करून सांगितलं होतं की आमले विजय तयारी कर, आपला विजय नक्कीच आहे आणि तो विजय जसा हवा होता तसाच आम्हाला झालेला आहे। बेलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती बरोबर जे घटक पक्ष आमच्यावर शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी पार्टी अजित गट असेल, तसे RPI ह्या तिन्ही घटक पक्षाचे आमच्या बरोबर आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यावर रात्रंदिवस फिरवते। आम्ही सर्व कार्यकर्ते फार मेहनत केली आणि जीवाचं रान करून ताईला निवडून आणायचे हे ध्येय सांडपाड्यावासियांनी ठरवलं होतं। कसं वाटतं एकूणच आजची भावना बीजेपी पक्ष इथे बेलापूर विधानसभेत आलेला आहे? बेलापूरमध्ये जुने पदाधिकारी होते ते निघून गेल्यानंतर आमच्या सर्व जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही जीवाचं रान करून हा सर्व आम्ही उभा केला, हा पक्ष उभा करून आम्ही ताईला निवडून आणायचं काम सर्व आम्ही घटक पक्षांनी, आमच्या युतीतल्या पक्षांनी आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि असंच काम आम्ही एकत्र करत राहावं अशी मी ग्वाही देतो। आज खरं म्हणजे जो मंदाताई यांचा विजय जो झालेला आहे तो भाजपचा विजय आहे, त्याच्याबरोबर आमच्या शिवसेनेचाही विजय आहे। कारण या विजयात आम्ही सर्वजण एकदम एकजुटीने खांद्याला खांदा लावून आम्ही मंदाताई बरोबर काम केलं आणि खरंच हा विजय आम्ही खेचून आणलाय। हा खरं म्हणजे हा विजय एवढा सोपा नव्हता, हा विजय फार आम्हाला कष्ट घ्यावे लागले। माझ्या कार्यकर्त्यांनी, आपल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भरपूर कार्य केलं आणि हा